प्रभाग 22 मधील जुनी मंगळवारी बाबा नानक शाळेमागील परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून येथील गटर लाईन नादुरुस्त आहे। मनपा स्वास्थ्य विभागातील कर्मचारी यांनी अनेकदा साफसफाई केली, पण समस्याचं समाधान झालेलं नाही। येथील देवानंद मेश्राम ते विलास रामटेके यांच्या घरापर्यंत गटर लाईन खराब झाली आहे, त्यामुळे हे लाईन नवीन टाकावी लागते आहे। याबाबत विनोद इंगोले समाजसेवक यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता मनपा झोन 6 मधील मनपा अधिकारी रश्मवार यांना निवेदन देण्यात आलं। मनपा अधिकारी रश्मवार यांनी हे काम लवकरात लवकर करण्यात येईल असं सांगितल्याप्रसंगी समाजसेवक विनोद इंगोले, उपअभियंता झोन 6 चे कोटांगळे आणि कनिष्ठ अभियंता तेलरांधे उपस्थित होते। गटर लाईन चोक आहे, नेहमी वारंवार शिकायत करून सुद्धा त्याकडे लक्ष नाही आणि विशेषतः असं की स्वास्थ्य विभागाचे कर्मचारी येतात, कमची मशीन अशा माध्यमातून काम करतात, तेवढ्यापुरतं थोडंसं रिलीफ मिळते, पुन्हा ती गटर लाईन तशीच चूक होते। इथले देवानंद मेश्राम भाऊ आहे, राजूभाऊ मून आहे, मिलिंद भाऊ गजबी आहे, त्या लोकांनी अनेकदा सर्व सांगितलं, सर्व गोष्टी करून पाहिल्या, पण त्या मार्ग काही निघाला नाही। आज असं झालं का प्रत्यक्ष काही लोकांच्या घरीमध्ये गटरचं पाणी आहे, अशा पद्धतीची लाईन चोकअप झालेली आहे। इंजिनियर वगैरे सर्व येऊन गेले। या सर्व गोष्टीचं निराकरण करण्यासाठी आम्ही महाल झोनला स्थानिक उर्दी शाळेमध्ये कार्यकारी अभियंता रक्षमवार साहेब यांची भेट घेतली। त्यावेळेस उपअभियंता म्हणून कोटांगळे साहेब होते, जेई तेलरांधे साहेब होते आणि त्यांना सांगितलं का हा इथला जुनी मंगळवारीमधला बाबा नानक शाळेचा मागचा परिसर आहे गटर लाईनचा, अनेक वर्षापासून हा विषय प्रलंबित पडला आहे, तर इथली गटर लाईन लवकरात लवकर करावी अशी त्यांना मागणी केली। त्यांनी प्रत्यक्ष सांगितलं का हा विषय आम्ही घेतो आणि याचं लवकरात लवकर काम सुरू करतो, अशा पद्धतीचं आमच्या सर्वांना आश्वासन दिलं। दुसरा विषय, बाबा नानक शाळेच्या मागे एक मोठा रुंदीकरणाचा रोड झाला होता, सिमेंट रोड। तो रोड जिथं म्हटलं आपण जसं बाबा नानक शाळा ते MSCBच्या ऑफिसपर्यंत, तर त्या रोडवर जे पोल होते विद्युत पोल, ते विद्युत पोल काढण्यात आले होते आणि त्यानंतर ते लावण्यात नव्हते आले। त्यासाठी बी आम्ही रक्षमवार साहेबाला विनंती केली का या ठिकाणी जे पोल रुंदी करण्यामध्ये काढण्यात आले, तर त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस आवागमन जास्त असते आणि त्यामुळे तिथे त्या ठिकाणी लाईट असावा पाहिजे आणि प्रत्यक्ष पूर्ण भागामध्ये जो रस्ता जिथपर्यंत लांब आहे त्यापर्यंत पूर्णपणे त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून लाईट लागले पाहिजे अशी त्यांना विनंती करण्यात आली। तोही मार्ग लवकरात लवकर सुटेल असं सांगितलं आणि तिथे लाईट लागेल असं आश्वासन दिलं आणि या सर्व गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करू आणि रक्षमवार साहेबांकडून हे दोन्ही कामं जे आश्वासन दिलं त्याचं पूर्ण केल्याशिवाय राहू नये आम्ही वस्तीच्या नात्याने। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर।